बहुजन नायक विकास पुरोहित भुजबळ साहेबांचा, बहुजन नायक ओबीसी नेत्यांचा, भुजबळ साहेब आगे बढ़ो, भुजबळ साहेब आगे बढ़ो, भुजबळ साहेब आगे बढ़ो। कोणाला रे कोणाला, ओबीसीचा वाघाला, कोणाला रे कोणाला, ओबीसीचा वाघाला, बहुजन नायक भुजबळ साहेबांचा, जो ओबीसी की बात करेगा राज करेगा, ओबीसी की बात करेगा राज करेगा। आपले झंडे झंडे वाईट पाहिजे होतं ना। हो नाही भाऊ घेऊ भाऊ हे नको नाही। कोण आहे सेंटर पॉइंट ना, सेंटर मध्ये कोण मनीष विनीश नमस्कार बरं आहे ना। भाऊ 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 आपल्या गाड्या आल्या नाहीत काय? हॅलो हॅलो हे मंत्री आहे। सर देखो लेक्चर येत आहेत ना। हो काका सारे साहेब इकडे ना मागे मागे ना इकडे इकडे मदत दो तुम्ही साईडला होऊन आम्हाला सर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे। राष्ट्रवादीच्या काही आमदारांना फोन सुद्धा केला जात आहे। नेमका काय फॉर्म्युला आहे आणि काय नेमकं चित्र कधी स्पष्ट होईल? आता ही सगळे निर्णय प्रक्रिया आमचे नेते मान्य देवेंद्रजी त्या संदर्भात घेणार आहे। आता अधिवेशन परवा सुरू होतं आहे म्हणून मी आज त्यासाठी अधिवेशनाला आलो आहे आणि आता उद्या शपथविधी होणार आहे। अजून पक्षाकडून काही सूचना नाही आहेत पण
मला वाटतं सूचना लवकर येतील अशी अपेक्षा आहे. काही लोकांना कोण चाललंय खरं आहे की फक्त अफवा आहे काय? नाही, असं आहे की मला कधी कल्पना नाही, कारण आम्हाला ते सांगितलं गेलं की तुम्हाला सूचना मिळणार आहेत. आता पण आम्ही अधिवेशना दृष्टीने हजर राहण्याकरताच आम्ही आलो. खरं आल्या सूचना तर आम्ही आपल्याला कळू. काय नेमकं फॉर्म्युला असेल सर? हे मला काहीच कल्पना नाही. कुठेतरी विरोधक आरोप करत आहे बहुमत आहे तरी मंत्रिमंडळ अजून स्थापित होत नाही, 22-23 दिवस पोहोचले आहे, काय सांगाल विरोधकांना? नाही, विरोधकांचीच घाई आमच्यामध्ये येण्याची, म्हणून त्यांचा तो लवकर आग्रह आहे की एकतर आम्हाला घ्या आणि मंत्रिमंडळ करा, असं उद्या असलं पाहिजे. नाही, विरोधकांचा जनाधार संपलेला आहे दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या दुर्दैवानं त्यांना जनाधार राहिला नाही. लोकसभेच्या खोट्या नॅरेटिव्हवर त्यांना असं वाटलं पुन्हा विधानसभेला आम्हाला बहुमत मिळेल, पण जनतेने त्यांचं खरं रूप ओळखलेलं आहे. आणि आता विरोधकांना कायमस्वरूपी घरी बसवण्याचा जनादर या निवडणुकीत जनतेने दिलेला आहे. कोण विरोधक आहे जे संपर्कात आहे असं म्हणजे काही नावं सांगू शकाल? नाही, मग सांगण्याची आवश्यकता नाही. वर्तमानपत्रामध्ये आपण रोज वाचतोच आहे. आव्हाड साहेब, खरं तर EVM संदर्भातलं उद्या रॅली तुमची पाहायला मिळणार आहे इंडिया आघाडीची, त्याचबरोबर बैठक देखील इंडिया आघाडीची. नाही, EVM संबंधीचा एक मोर्चा आणि एक लोकसंमेलन आयोजित केलं आहे नागपूरमध्ये. आणि हे लोकशाही टिकवण्यासाठी आहे. या देशातली लोकशाहीच धोक्यात येते आहे. एकीकडे 1 नेशन 1 इलेक्शन येतं आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मतदान प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ झाला, हा सावळा गोंधळ असाच पुढे ठेवला आणि 1 नेशन 1 इलेक्शनवर आपण आलो तर नेशन राहील ना इलेक्शन राहील. म्हणजे भारताचं 47 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे हिटलरच्या हुकुमशाहीमध्ये कधी बदलेले हे देशातल्या लोकांनाच समजणार नाही. त्यामुळे याच्याविरुद्ध आत्तापासूनच उभं राहिलं पाहिजे. आणि जसं भारत छोडो आंदोलन ह्या महाराष्ट्राच्या भूमीमधनंच सुरू झालं आणि अखेरीस ब्रिटिशांना भारत छोडावं लागलं, तसंच एक प्रकारचं आंदोलन उभं केलं पाहिजे. आणि लोकसहभाग त्याच्यातला महत्त्वाचा आहे. तो लोकसहभाग घेऊन EVM ह्या देशातनं गेलं पाहिजे, अशा प्रकारची पावलं टाकली पाहिजे. हे मी बोलत असताना मी स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे की मी EVMचा विरोध 2014 सालापासून करतो. म्हणजे मी आज विरोधाला नाही उतरलो. मी जेव्हा जिंकत होतो तेव्हा पण सांगत होतो की EVMचा विरोध करा. हा छोटा ससा देतात आणि मोठा वाघ मारतात. एखादं छोटं राज्य हातात देतात त्यांना बघा जिंकलात की नाही, मग आता बोलायचं नाही, मोठं राज्य घेऊन पसार होतात. तेव्हा आमचं ऐकायला कोण तयार नव्हतं. सत्य समोर येतं आहे. मी साधा सांगतो, 17A नंबरचा फॉर्म आहे तो तुम्ही 45 दिवसानंतर असं सांगता. आमचं म्हणणं उद्या द्या ना 17A फॉर्म. 17A फॉर्म जर व्यवस्थित मोजणी केली तर मोजणी खरी का खोटी एका मिनिटात समजेल. महाराष्ट्रामध्ये तुम्ही तुमचं व्हिडिओग्राफी झालेलं का देत नाही आहे? हरियाणाच्या कोर्टाने सांगितलं आहे की तुम्ही सादर करा म्हणून. 17A फॉर्म तुम्ही का देत नाही आहे? त्यामुळे खूप प्रश्न आहेत आणि आम्ही विचारणारे लोक आहोत. व्यवस्थेला प्रश्न विचारणारी माणसं आहोत. आम्ही विचारत राहणार. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोन यायला सुरुवात झालेली आहे प्रदेशाध्यक्षांचा. तुम्हाला काही फोन आला आहे का? नाही, फोन वगैरे काय आला नाही. वेट अँड वॉच. काय वाटतं यावेळेस नवीन आता संधी दिली जाईल असं देखील बोललं जातं. ठीक आहे, नवी जुनी सगळं घेऊनच होईल पुढे. काय अपेक्षा काय वाटतं संधी पुन्हा एकदा संधी तर मिळणारच. म्हणजे असं विक्रम साहेब आणि दुसरीकडे जिरवळ साहेब या दोघांमध्ये खरं तर रस्सीखेच पाहायला मिळते. ते काय मला माहिती. आदिवासी म्हणून ते जजमेंट देणारे आपले अजितदादा आहेत, बॉस आहेत. ते काय निर्णय घेतील ते सगळं मान्य करावं लागेल. भाऊ, महायुतीचं सरकार आलं, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळाला, काय सांगाल? उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. नवीन सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून चहापानानंतर परवापासून सुरू होत आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील आहे.
5 वर्षासाठी पूर्ण बहुमत सरकारला मिळालेलं आहे आणि लोकहितासाठी जनकल्याणासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय करता येईल, महाराष्ट्राची वेगवान प्रगती करता येईल आणि महाराष्ट्राला देशामध्ये प्रथम क्रमांकाचा राज्य बनवण्याचा जो स्वप्न आणि संकल्प आम्ही घेतला आहे तो पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारचा पाठिंबा आम्हाला मिळेल आणि निश्चितच महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी सरकार सक्षमपणे काम करेल असं मला विश्वास आहे. राष्ट्रवादीकडून विदर्भातून पहिलं नाव आपलं आहे, चर्चा आहे, काय सांगाल? काही फोन वगैरे आलाय, काही मेसेज आलाय काय? माझं 28 वर्षाच्या शिवसेनेच्या या राजकीय प्रवासात बरेच वर्षानंतरच्या संघर्षानंतर ही संधी आलेली आहे आणि सर्व लोक मतदारसंघाचे आणि मी देखील आतुरतेने वाट पाहत आहे. काय फोन आलाय, काय निरोप मिळाला? अजून या संदर्भामध्ये कुठलाही फोन आलेला नाही आहे, कोणालाच या संदर्भामध्ये फोन आल्याची सूचना नाही आहे. तो योग्य वेळी योग्य फोन योग्य माणसाला येईल असं मला विश्वास आहे. 9 लोकांची नावं शिंदे गटातून पुढे येत आहेत, त्यामध्ये विदर्भातून कुठलंही नाव समावेश विदर्भातलं दिसत नाही आहे. नाही, ते आता जी यादीत बाहेर आली नाही त्यात कोणाचं नाव आहे आणि कोणाचं नाही आहे सांगणं योग्य राहणार नाही. यादी जाहीर होतपर्यंत किंवा कुठल्याही अशा संदर्भामध्ये अंदाजी कोणाचे नाव सांगणं योग्य नाही. माननीय शिंदेसाहेब हे गुणवत्तेवर विभागाचा विचार करून सिनियरिटीचा विचार करून योग्य उचित निर्णय घेतील असं मला विश्वास आहे. पण अशा उद्या माननीय शिंदेसाहेब नागपूरला प्रथम आगमन होत आहे आणि फडणवीस साहेबाचं देखील आगमन होत आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचा प्रतिसाद सरकारच्या निर्णयाचा लोकांनी दिलेला मोठ्या संख्येने लोक समावेश होते. मोबाईल लागलो. तुम्ही येता म्हणून ज्येष्ठ असताना कनिष्ठांनी पुढे जास्त साहेब, महायुतीच्या तिसऱ्या सरकारचं सोमवारपासून अधिवेशन सुरू होत आहे. काय नेमकं सरकार संपूर्ण बहुमत सरकार आता आलेलं आहे अधिवेशन. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सर्वाधिक अशा पैचं जनमताचा कौल महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी दिला. आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा निश्चितच अभिमान आहे आणि आमच्या साऱ्यांच्यावरची जबाबदारी वाढते आहे. त्यामुळे पुढची 5 वर्ष महाराष्ट्राच्या प्रगतीपथावरची देवेंद्रच्या नेतृत्वाखाली, एकनाथराव अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालेली आपल्याला महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने पाहायला मिळेल. साहेब, मंत्रिमंडळ विस्तार उद्या होतोय, पुन्हा पुन्हा संधी आहे आणि कशा पद्धतीचा नेमका फॉर्म्युला? काही क्षणाची वाट पाहूया आपण. माहिती समोर येते की भुजबळ साहेबांना फोन्स जे आहेत ते आपल्याकडून गेलेले आहेत अनेकांना. नाही, कोणाला काय फोन वगैरे काही झालेलं नाही आहे. उद्या आमचा कार्यक्रम विदर्भातल्या संबंध 11 जिल्ह्यांतील पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही नियोजित ठेवला होता. अपेक्षित आम्हाला असं होतं की कदाचित आज मुंबईमध्ये शपथविधी होईल, पण तो उद्या शपथविधी आहे ती वेळ आम्ही थोडीशी अलीकडची केली. त्याच्यामुळेच उद्या संबंध विदर्भातील 11 जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कारण अजितदादा उपमुख्यमंत्री आज या नवीन सरकारमध्ये झाल्यावर तेही नागपूरला आपल्या उपराजधानीमध्ये येत आहेत. स्वाभाविकपणाने उद्या सगळेच महायुतीचे सर्वच आमदार दिल्लीमध्ये असतील. किती मंत्र्यांचा शपथविधी? शेवटी हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे आणि मुख्यमंत्री या बाबतीमध्ये तपशीलवार उद्या बोलतील. मला असं वाटतं देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातामध्ये घेतल्याच्यानंतर ते पहिल्यांदा येते, त्याच्यामुळे त्यांचं उद्या अभूतपूर्व स्वागत वैदर्भीय जनता आणि नागपूरची जनता त्या ठिकाणी करणार आहे. त्यावेळेला तेच या संदर्भातली अधिकृत माहिती देतील. राष्ट्रवादीमध्ये कोणाला संधी? तेही उद्या कळेल. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पण उद्या येत आहेत. स्वाभाविकपणाने ते या विषयाच्या बाबतीमध्ये बोलतील. साहेब, संभाजीराजांनी बीडमध्ये म्हटलं होतं की संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपीला सापडेपर्यंत त्या भागातील मंत्र्यांना आमदार करू नका असं अधिजागांना त्यांनी सांगितलं. ठीक आहे, शेवटी संभाजीराजाने त्यांचं मत व्यक्त केलं असेल. माझ्या काय या विषयावरती मला काय माहिती नाही. स्वाभाविकपणाने आम्ही ज्यावेळेला उद्या बसू त्यावेळेला या सारा गोष्टीचा विचार करू. अभूतपूर्व स्वागत उद्या मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी नागपूरमध्ये केलं जाणार आहे. किती आनंद उत्साह नव्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या अधिवेशनाचा? नाही, प्रचंड अशा प्रकारचा उत्साह महाराष्ट्रात आहे आणि विदर्भात तर दिवाळी साजरी होते आणि उद्या
प्रचंड प्रमाणात माननीय देवाभाऊंचं स्वागत नागपुरात त्या ठिकाणी होणार आहे. कारण महाराष्ट्राला पुन्हा वैभवाचे दिवस आणणारं नेतृत्व देवेंद्रजीच्या माध्यमातून लाभलं आहे, विदर्भाच्या मातीतून लाभलं आहे आणि याचा महाराष्ट्राप्रमाणे विदर्भवासियांना फार मोठा अभिमान आहे आणि उद्या ते प्रकट करतील असं मला वाटतं. मंत्रिमंडळ विस्तार उद्या होतोय, कुणाला संधी कोणाला बक्षीस आहे? नाही, हा विषय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार कक्षेतला आहे. आमच्या वरिष्ठ नेतृत्वांशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच किती जागा कोण असेल या संदर्भात निर्णय घेतील. विरोधकांकडून आरोप केला जात आहे, बहुमताचं सरकार असताना मंत्रिमंडळासाठी एकमत केलं जात नाही, अद्यापर्यंत नावं पुढे येत नाही मंत्रिमंडळ. विरोधकांनी अजिबात काळजी करायचं कारण नाही. तिन्ही पक्षांमध्ये एकमत आहे, तिन्ही नेत्यांमध्ये एकमत आहे आणि हे आपल्याला लवकरच दिसून येईल. उद्या ईव्हीएमच्या विरोधात देखील आंदोलन विरोधकांकडून केलं जाणार. मला वाटतं रडीचा डाव विरोधक खेळताना दिसत आहेत. त्यांचे खासदार जिंकून आले, महाराष्ट्रात मोठं यश मिळालं ते ईव्हीएमच्या माध्यमातूनच मिळालं. नांदेडला पोटनिवडणूक झाली, ईव्हीएमच्याच माध्यमातून काँग्रेसचे खासदार जिंकले, आमदारही जिंकलेत. त्याच्यामुळे मला वाटतं रडीचा डाव आणि अपयशाचं खापर त्या ठिकाणी ईव्हीएमवर फोडण्याचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी विरोधकांचा दिसतोय.